नवीन जी डेव्हलपमेंट झाली ह्या मल्टीमीडिया आणि सगळं आल्यानंतर, तर तो कर्मचारी कुठेतरी त्यातून सुटलेला होता. पण तरी देखील मी हे सांगेन की छुटपुट असे काही सोडले तर ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत अशा न्यूजमधल्या कार्यरत, त्यांना पुन्हा शॉप ॲक्ट हा लागू आहेच. तिथल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन आहेच, ग्रॅच्युटी आहेच, त्यामुळे ते सुटले असं नाही आपण म्हणू शकत. फक्त असा स्पेसिफिक वेतन आयोग जो न्यूजपेपर एम्प्लॉईजसाठी होता तो त्यांच्यासाठी नाही आहे. परंतु भविष्यामध्ये आपण आता ऐकलं असेल की नवीन 4 कोड येऊ घातले आहेत कामगार कायद्यांचे. तर त्यातला जो OSH कोड आहे म्हणजे ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ कोड, त्याच्यामध्ये जवळजवळ 17-18 कायद्या एकत्रीकरण होणार आहे. फॅक्टरी ॲक्ट आहे वगैरे बरेच अधिनियम त्यात आहेत. तर त्यामध्ये आपण ही जी व्याख्या आहे ना न्यूजपेपर एम्प्लॉईजची, केवळ तेवढ्यापुरती न ठेवता मल्टीमीडिया इंडस्ट्री, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधले सगळ्याच पद्धतीचे कामगार जे आहेत किंवा कर्मचारी किंवा स्किल्ड असलेली लोकं, ह्या सगळ्यांना आपण त्यात घेतलेलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्या तरतुदी लागू होणार आहेत.